शेगाव तालुक्यातील केस गळतीबाबत सी.ओ. गुलाबराव खरात यांचा आज शेगाव तालुक्यात दौरा झाला. दौऱ्यादरम्यान माटरगाव येथे भेट दिली. भेटीदरम्यान दामोदर कुटुंबियांशी संवाद साधताना ग्रामपंचायत कर्मचारी व आरोग्य कर्मचारी हजर होते. त्यांच्या कुटुंबात किती आहेत? अनुष्का शांतारामच्या घरातच सगळे दिसते जास्त. 4 जण. स्वप्नील नरेश वानखेडे, रवींद्र रमेश खरात. भालते लोक आलेत का? नाही, ते गावात आहेत. बाजाराच्या जात आहेत. दीदी रे आईचं काय नाही झालं, मुलींना झालं, वडिलांना काही नाही झालं का? काय 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 खाल्लं तुम्ही? शाळेमध्ये काय नाही ना, कोणाला झालेलं नाही ना. सर आहेत का इथं? अजून याच्या अगोदर एका पोरीला व्हायला, याच्या अगोदर एका पोरीला झाला. नाही, प्रायमरी टीचर आलेत का? तुमच्या शाळेत कोणाला झालंय का? तुमच्या मैत्रिणींना वगैरे? तेजल नाही का तुमच्या शाळेत? ते सांगा ना. किती? एकीला झालं का? काय चिंता करायचं कारण नाही. आपले त्याचे चालले थोडे थोडे. सुरुवात आहे याची. सुरुवात याची सुरुवात आहे. जागू कसं काढून धरायचं? थोडे करा बाबा. तुला एकदम कमी आहे. याला दिले का गोळ्या? म्हणून ते कमी झाले. गोळी नाही घेतली. शुगर आहे साहेब त्याला. शुगर? शुगर आहे. वडील कोण आहेत त्याचे? चांगल्या दवाखान्यात दाखवा. कधीपासून? कधीपासून? 4 वर्ष. 3 वर्ष. तुझं वय काय? इकडे तिथे 14 वर्ष. हे 14 वर्षाचं म्हणलं तू 8वीला पाहिजे. आता किती लागला? 9वीला आहे? 9वीला म्हणतो हा. 9वीला आहे म्हणजे हे सगळ्याच गोष्टी त्याला कारणीभूत आहे. जे तुमच्या शरीरामध्ये सुद्धा मल्टीव्हिटॅमिन्स किंवा त्याला शुगरचा पण प्रॉब्लेम. ठीक आहे, तो काही विषय नाही. फक्त दिलेल्या ज्या गोळ्या औषधं वेळेवर घेत चला आणि शक्यतो एकमेकाचे आता कसं करणार तुम्ही? एकत्रच कुटुंबात राहा. आता कांगव्याचा तर काय विषय राहिला? सुरुवात झाली. बोला साहेब, काही सांगा. नाही, आज माटरगाव बुद्रुक मध्ये आम्ही ते केस गळती बद्दल बघण्यासाठी आलो. तर एकंदरीत असं दिसून येत आहे की एक ठराविक कुटुंबामध्ये हा विषय झालेला आहे. 2-4 कुटुंबामध्ये साधारण 19 लोक बाधित झालेले दिसत आहेत. एकाच कुटुंबातल्या छोट्या 3 मुलींना झालेलं आहे, परंतु त्यांच्या आई वडिलांना किंवा इतर कोणाला झालेलं नाही. यावरून असं वाटतं की साधारण थोडं काही डेफिशियन्सीचा प्रकार वगैरे असू शकतो. हा काही कॉन्टेजियस किंवा पूर्ण गावाला झालं किंवा शेजाऱ्या पाजाऱ्याला झालं असा काही विषय दिसत नाही आम्हाला. आता सकाळी त्यांचे सॅम्पल घेतलेत म्हणतायत. मेडिकलच्या टीम आमचे डॉक्टर लोक सुद्धा आलेले आहेत आणि
पाण्याचे देखील नमुने या परिसरातले आम्ही घेतलेले आहेत. ते नाशिकच्या लॅबला, बुलढाण्याच्या लॅबला ते पाठवलेत 1-2-4 दिवसामध्ये. याचं नेमकं कारण काय? ते रक्ताच्या नमुन्यामधून तुमच्या शरीरातली डेफिशियन्सी कळेल. पाणीचा काही प्रॉब्लेम असेल तर तो पाण्याच्या त्या याच्यातून कळेल आणि त्याच्यानंतर आपल्याला या निष्कर्षाप्रत येऊ की नेमकं याचं काय कारण आहे. परंतु ही साथ वगैरे असा काही प्रकार दिसत नाही. सरळ सरळ हा ठराविक कुटुंबामध्ये झालेला विषय आहे. शेजारच्याला नाही झाला आणि आपल्याला झालेला आहे. आम्ही असं पण पाहिलं की एकत्र काम करतायत मित्र. एका जणाचे केस गेले, बाकी त्यांचे काहीच झालेलं नाही. ते रोज एकत्र काम, शेतीची कामं वगैरे करतात. त्यामुळं घाबरून जायचं काही कारण नाही. आमची मेडिकल टीम तुमच्या संपर्कात रोज राहील. जोपर्यंत रिपोर्ट येत नाही तोपर्यंत आम्ही कंटिन्यू राहू. तुम्हाला मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या देण्यात आलेल्या आहेत. औषधं पण, डोक्याला लावायची औषधं वगैरे काही क्रीम वगैरे असेल तर ते पण द्या. आणि बाकी काही सिमटम्स नसल्यामुळे ताप किंवा डोकेदुखी किंवा भूकच लागत नाही, जेवण जात नाही, असं काही, हा तर त्या गोळ्याने होऊन जाईल ते. आणि जर समजा जर त्या गोळ्या सूट होत नसेल तर तुम्हाला काहीतरी वेगळं वाटत असेल त्याच्यामुळे, तर ते लवकर सांगत चला, कारण मग ते मेडिसिन आपल्याला बदलून देता येईल. ठीक आहे. आता काय एवढं संसर्गजन्य वगैरे तर काही नाही आहे ना सर? संसर्ग वाटत नाही. आता डॉक्टर लोक आहे ते माझ्यापेक्षा ते जास्त सांगू शकतील. परंतु प्रायम ऑफिसी आम्हाला कॉन्टेजियस फंगल जर असेल तर फंगल कॉन्टेजियस असतं. हा, फंगल इन्फेक्शन.